नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण इयत्ता 4थी मधील मराठीमधील वर्कबुक यामधील तिसरा धडा कौतुकाची थाप या धड्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे तुम्ही धडे पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, यामधील आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? तर या ठिकाणी हे 4 बॉक्स आहेत, इथे उत्तर लिहिलेली आहेत. एक एक उत्तर मी वाचून दाखवतो. एक, काळे काळे ढग जमले. या ठिकाणी झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. इथे 3, पाचट तुराटे उडू लागले. आणि या ठिकाणी 4, वासरू जोरजोरात हंबरू लागले. ओके, चला यामधील दुसरा, पकडापकडी खेळणाऱ्या मुलांची नावे. त्या ठिकाणी रवी, विनय, अनिल आणि अमित. ओके, चला प्रश्न दुसरा, तर पुढील घटनांचा योग्य क्रम लावायचा आहे. या ठिकाणी हे 5 वाक्य आहेत, तर यांच्या घटनांचा क्रम या ठिकाणी योग्य क्रम या ठिकाणी लावलेला आहे. या वाक्यामधील पहिलं वाक्य, वासरू भुकेमुळे केविलवाने हंबरत होते, हे पहिलं असेल. 2 नंबरला येईल हे, सोसाट्याचा वारा सुटला होता. 3 नंबर या ठिकाणी, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4 नंबर, संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि 5, मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. या ठिकाणी हा योग्य क्रम तुम्ही लावून घ्यायचा आहे. उत्तरं लिहिणं होत नसतील तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून उत्तरं लिहित चला. प्रश्न 3, चौकटी पूर्ण करा. 1, मैदाना शेजारी असलेला, उत्तर आहे गोठा. 2, दावणीला बांधलेले, उत्तर आहे वासरू. 3, मैदानात खेळणारी, उत्तर आहे मुले. 4, अतिशय गोंडस असणारे, वासरू. 5, मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे, उत्तर आहे मुख्याध्यापक. ओके, चला 4 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी योग्य जोड्या लावा. अगट दिलाय, बगट दिलाय, या ठिकाणी मध्ये उत्तर लिहिले. 1, वादळी, उत्तर असणारे वारा. 2, ढगांचा गडगडाट. 3, झाडांच्या फांद्या. 4, काळे काळे ढग. 5, केविलवाने हंबरले. ओके, चला पुढील प्रश्न 5 नंबर, कारणे लिहा. या ठिकाणी 1, वासरू अधिक उठावदार दिसायचे कारण त्याच्या पांढऱ्या अंगावर काळे ठिपके होते. 2, वासरू जोरजोरात हंबरू लागले कारण ते भुकेमुळे घाबरले होते. 3, मुख्याध्यापकांनी या सर्व मुलांची पुस्तके देऊन कौतुक केले कारण त्यांनी प्रसंगावधान राखून वासराचा जीव वाचवला. ओके, भाषा अभ्यास व्याकरण खेळूया या शब्दाशी. प्रश्न 1, समानार्थी शब्द लिहा. शाळा, समानार्थी शब्द आहे विद्यालय. 2, वारा, समानार्थी पवन. 3, झाड, समानार्थी वृक्ष. 4, दिवस वार. ओके, प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1, पूर्ण, त्याचा विरुद्धार्थी अपूर्ण. 2, सुरुवात, त्याचा विरुद्धार्थी शेवट. प्रश्न 3, वचन ओळखा. 1, झाडे, अनेक वचन. 2, वासरे, अनेक वचन. 3, गोठा, एक वचन. 4, लाकूड, एक वचन. प्रश्न 4, पुढील वाक्यातील नाम ओळखा. 1 नंबर, वासरू अधिक उठावदार दिसायचे, यामधील वासरू हे नाम आहे. 2, छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती, या ठिकाणी छप्पर आणि पाचट. 3, रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला, यामधील नावे रवी, विनय, अनिल, अमित, वासरू आणि जीव. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया.
या ठिकाणी विशेषण, हे विशेषण या ठिकाणी तुम्ही वाचून घ्यायचा हा तक्ता. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तर हे सर्व तुम्ही वाक्य वाचून घ्या. प्रश्न 5. पुढील वाक्यात विशेषण ओळखा. 1. गोट्यात गोंडस वासरू होते. वासरू कसे होते, तर गोंडस उत्तर येईल त्याचं. 2. रमेशने निळा सदरा घातला. त्याचं विशेषण आहे निळा. 3. वर्गात मुलींपेक्षा दुप्पट मुले आहेत. ते विशेषण आहे दुप्पट. 4. मैथिलीला गोड पेरू आवडतो. विशेषण असणारे गोड. ओके. प्रश्न 6. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. हंबरडा फोडणे. अर्थ मोठ्याने ओरडणे किंवा रडणे. वाक्य लहान मूल आईला पाहून हंबरडा फोडू लागले. 2. कौतुकाची थाप देणे. अर्थ आहे शबासकी देणे. वाक्य त्याचं अभ्यास चांगला केल्याबद्दल आईने कौतुकाची थाप दिली. ओके. 3. आटोकाट प्रयत्न करणे. अर्थ आहे पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे. त्याचं वाक्य स्पर्धा जिंकण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला. 4. लक्ष वेधणे. अर्थ आहे सर्वांचे लक्ष आकर्षित करणे. वाक्य सुंदर चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. ओके. प्रश्न 7. पुढील शब्दाचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. तर काही शब्द दिले. 1. छप्पर. अर्थ आहे घराचा वरचा भाग. वाक्य पावसामुळे घराचे छप्पर गळू लागले. 2. खोपट. अर्थ आहे जनावराचे लहान घर. वाक्य शेळी खोपटात उभी होती. 3. वादळ. अर्थ आहे जोराचा वारा आणि पाऊस. वाक्य काल रात्री मोठे वादळ आले. 4. वार्ता. अर्थ आहे बातमी. वाक्य चांगली वार्ता ऐकून सर्वजण आनंदी होतात. त्या ठिकाणी 5. प्राण. याचा अर्थ आहे जीव. वाक्य मुलांनी पक्ष्यांचा प्राण वाचवला. ओके. चला पुढील प्रश्न. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहेत या ठिकाणी. तर पायाचे उत्तर. पुढील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी हे मुद्दे दिलेत आणि याच्यावर या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे. हा कोणता, तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्ण, त्याचे गुण, तो का आवडतो, एवढ्याविषयी माहिती लिहायची आहे. तर ते लिहिले आहे बघा उत्तर. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. माझ्या कुत्र्याचे नाव मोती आहे. तो पांढऱ्या रंगाचा, चपळ आणि गोंडस आहे. तो घराचे रक्षण करतो व खूप इमानदार आहे. तो माझ्याशी प्रेमाने खेळतो म्हणून मला कुत्रा खूप आवडतो. ओके. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4थी मराठी वर्कबुकमधील 3रा धडा कौतुकाची थाप यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.